Good morning, student. Now we are going to learn our next topic, that is sexual reproduction in human being. In the last lecture, we have learned about the sexual reproduction in plants. Now, how this sexual reproduction life process is important in a human being, we have seen in this point. Earlier, we have discussed also about this sexual reproduction is this process is not for help for living, but to keep the maintain of the species to extinct from the earth. So this process is most important. म्हणजे जाती सातत्य राखण्यासाठी हे लैंगिक प्रजनन का महत्त्वाचं आहे याच्याविषयी आपण चर्चा केली होती. आता पुस्तकात त्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांवर आपण थोडी चर्चा करू. विच डिफरंट हार्मोन कंट्रोल द फंक्शन ऑफ अ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थ्रू द केमिकल कोऑर्डिनेशन. नाइन्थला आपण एक टेबल पाहिला होता की त्या टेबलमध्ये आपण नर्वस सिस्टीमच्या अंतर्गत आपण पाहिलं होतं की कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन द ह्युमन बिईंग, म्हणजे नर्वस सिस्टीमद्वारे सुद्धा आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल होऊ शकतो आणि त्याचबरोबर केमिकल जे असतात त्याला आपण हार्मोन म्हणतो त्याच्याद्वारे सुद्धा आपली बॉडी काय केली जाते, कंट्रोल केली जाते. हा लॉंग इफेक्ट असतो आणि नर्वस सिस्टीमचा हा शॉर्ट इफेक्ट असतो. म्हणजे मुंगी बसली चावली तर आपण फटकन असं मारणे किंवा डासतात त्याच्यामध्ये शॉर्ट, पण एखादं हार्मोन सिक्रेशन झालं तर ते एक वेळेवरच सिक्रेट होतं आणि त्याचे इफेक्ट हे लॉंग असतात. तर त्यांनी असं विचारलं, त्या टेबलमध्ये वगैरे होतं तिथं की आपल्याला माहिती आहे की एंडोक्राईन ग्लँड सिस्टीम आपण पाहत असताना पिट्युटरी ग्लँडविषयी पण आपण माहिती पाहिली की पिट्युटरी ग्लँड काय करतात. आता याचे प्रश्न काय होतील की व्हॉट डिफरंट कंट्रोल्स हार्मोन कंट्रोल द फंक्शन ऑफ अ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन केमिकल कॉर्डिनेशन. तर तिथं FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, म्हणजे हे इथं वाक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की फॉलिकल स्टिम्युलेट करण्यासाठी, म्हणजे काहीतरी स्टिम्युलेट म्हणजे उद्दपित करण्यासाठी. आता तुम्हाला माहिती आहे की स्टिम्युलस अँड रिस्पॉन्ड उद्दपित केल्याच्यानंतर याचं जनरलच उदाहरण पाहत असेल तर चिंच समोर जर कोणी खाल्ली तर तुमच्या तोंडाला पाणी सुटतं. मग चिंच हे स्टिम्युलेट झालं म्हणजे चिंच खाणं, आणि प्रतिसाद म्हणजे तुमच्या तोंडाला लाळ सुटणे, पाणी सुटणं, ज्याला आपण स्टिम्युलेटिंग अँड रिस्पॉन्ड असं म्हणतो. मग इथं फॉलिकल्सला स्टिम्युलेट करण्यासाठी जे हार्मोन असतं त्याला आपण FSH म्हणतो. आणि दुसरं आहे LH, दॅट इज द ल्युटिनायझिंग हार्मोन. आता हे हार्मोन्स काय होतात की दीज आर व्हेरी इसेन्शियल इन मेल अँड फिमेल टू functioning of the reproductive system in both. So these hormones are testosterone secreted from the testis, and progesterone and progesterone are secreted from the ovaries in the female. Now we will be see very detail, आपण ह्या विषयी सुद्धा अतिशय डिटेल मेनस्ट्रल सायकल्स मध्ये आपण पाहणार आहोत. टेस्टोस्टेरॉन इज इसेन्शियल फॉर द स्पर्म प्रोडक्शन, while in the female it is म्हणजे प्रोजेस्टेरॉन आणि इजेस्ट्रॉन इज इसेन्शियल फॉर द चेंजिंग इन फिमेल बॉडी. म्हणजे तसं पाहायला गेलं तर टेस्टोस्टेरॉन, इजेस्ट्रॉन आणि प्रोजेस्ट्रॉन हे सगळे जे हार्मोन आहेत हे हार्मोन मेल आणि फिमेलमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण की जे चेंजेस घडतात म्हणजे प्युबर्टी एजमध्ये तर ते ह्या हार्मोन्सचा एक प्रकारचा इफेक्ट इथं मानला गेलेला आहे. Which hormones are responsible for change in human body occurring during the sexual maturity? टेस्टोस्टेरॉन, इजेस्ट्रॉन हे इथं त्यांनी दिलेले आहेत. प्रोजेस्टेरॉन वगैरे हे सगळे हार्मोन्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न की वाय हॅज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनॅक्टेड द लॉ टू फिक्स द मिनिमम एज ऑफ 18 इन अ गर्ल्स अँड 21 इन अ बॉईज. म्हणजे मुलीचं वय लग्नासाठी हे 18 आणि मुलाचं वय हे 21 आपल्या भारतीय गव्हर्नमेंट लॉमध्ये का त्यांनी केले. आता ह्याचे उत्तर भरपूर आहेत, पण एक जनरली इट इज दिस क्वेश्चन इज व्हेरी म्हणजे डिस्कस करण्यासारखाच प्रश्न आहे हा. तर डिफरंट त्याचे आन्सर असतील. तर एक शॉर्टमध्ये त्यांनी असं एक दिलेलं आहे की 18 वर्षापर्यंत फिजिकल फिटनेस, इमोशनल मॅच्युरिटी, फिजिकल मॅच्युरिटी ही मुलीची झालेली नसते, किंवा आफ्टर जर 18 वर्षाच्या खालीचं लग्न जर केलं तर प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्याची त्यात ताकद नसते, किंवा ती जरी कन्सिव्ह केली तर त्याचे खूप सारे दुष्परिणाम त्या मातेला आणि त्या बाळाला दोघांनाही सहन करावे लागतात. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा फिजिकल मॅच्युरिटी वगैरे आली तर 18, 19, 20 किंवा 21, 22च्या पुढे तुम्ही ते मुलीचं लग्न तुम्ही करू शकता. आणि मुलांच्या बाबतीत तेच आहे की त्यांना त्यांचं जबाबदारी तर कळाली पाहिजे ॲटलिस्ट काय. तर असे भरपूर सारे उत्तर आहेत, त्याचं काही एवढं हे नाही आहे, पण साधारणतः मुलींच्या लग्नाचं वय हे 21, 22 किंवा स्वतः त्यांचा निर्णयसुद्धा इथं महत्त्वाचा आहे. आता इथं आपण जास्त डिस्कशनमध्ये जाणार नाहीत, पण एक लक्षात घ्या, फिजिकल अँड इमोशनल मॅच्युरिटी इज नॉट कम्प्लिटेड अंडर द एज ऑफ 18. सो देअरफोर इट शुड बी बेटर टू मॅरेज आफ्टर एज ऑफ 18 whenever you want to be by yourself for decision.
So this is not that much of a discussion needed here, and this government of India has enacted the law to fix the minimum age of marriage, girls for 18 and boys for 21. So now we are coming to the next point. We have studied in the chapter of a heredity and variation, that is the first chapter from the our science and technology in part second. So what we have discussed that men chromosomes, we are discussing about the chromosomes. So men have a XY sex chromosome and women have a XX sex chromosome. Yes, we have discussed there. So reproductive system with specific organs develop in the body of a man and woman due to 6 chromosomes only. Means is there baby girl or is there baby boy? That was determination is there done on this sex chromosome. So X chromosome is present in a man and woman, whereas Y chromosome is present in men only. Means you can see here the XX chromosome in a woman and XY chromosome in a man. So I am emphasizing on this point. म्हणजे ह्या पॉइंटला ट्रेस का देतो ह्याचं मी उत्तर तुम्हाला मी नंतर सांगतो, कारण की आपल्या भारतीय समाजामध्ये काही गैरसमज आहेत ते आपण मुद्दामून दूर केले आणि सायन्समुळे ते गैरसमज दूर झाल्यामुळं किती फायदा झाला हे तुमच्या पुढे लक्षात येईल. नाउ वी शॅल स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. बिफोर आपण पहिले ही जस्ट एक जनरल ओरल माहिती आपण पहिल्यांदा ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहू, त्याचबरोबर त्याच्यामध्ये मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहू आणि त्याच्यानंतर आपण फर्टिलायझेशन नंतर आपण तो मुद्दा डिस्कस करणार आहोत. नाउ यू कॅन सी हिअर दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन हिअर. नाउ यू कॅन ऑब्झर्व दिस फिगर and if you start from labeling here, this is the urinary bladder and you can see here this is the seminal vesicles. So this is the protestic gland. This you can see tube here, that name of that tube is the vas deferens. So you can see here a little bit part that is a Cowper gland. This is the urinogenital duct, means you can pass through urine also from that duct and genital also. So because of that called as a urinogenital duct. Duct means नळी, वाहिका थोडक्यात त्याला असं म्हणू शकतो. And this is the testis, and this testis has been in one cover, so that is called as a scrotum, and this is the testis. And upper cap like a part here, that is called as the epididymis here. So you can see here this is the testis over here and this is the penis, and last but not least this is the ejaculatory duct. This is also ejaculatory duct. See here, if you can see the pass here and this ejaculatory duct here. Duct means nali, vahika थोडक्यात. So there are so many ducts over, you can see here, and you can observe it very clearly. It will ask the 5-mark question in the exam, and this is most important question. Now step by step you can understand the male reproductive system. Now see here, the male reproductive system of a human being consists of a testis and various duct and glands. Now you can see here, already I have told that this reproductive system contain the 2 testes, various ducts means ejaculatory duct, urinogenital duct, vas deferens. These are the ducts and so many glands. That is the Cowper gland, okay, protestic gland. This contain this male reproductive system. Testes are present in the scrotum outside of the abdominal body. पोटाच्या खालच्या भागात अगदी जसा हा स्कॉर्टमचा भाग असतो, या स्कॉर्टम मध्ये टेस्टिस असतात. ॲब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे उदराच्या खाली असलेली पोकळी त्याच्यामध्ये. सो टेस्टिस कंटेन द न्यूमरस seminiferous tubules. This testis, if you see the internal structure of the this testis, you can find out numerous means numbers of, lots of seminiferous tubules. Means tubules, one kind of a complex structure, you will be tubules found inside this testis. I think so in the 12th standard or 11th standard you will be able to see the detailed structure of this testis and this male reproductive system also over study there. Now see next point, germinal epithelium present in the tubules divided by the meiosis to produce the sperm. Now germinal epithelium, now you can see here epithelium is one kind of a tissue. In the lesson of the tissues we have learned about where this epithelium tissue will found, and this epithelium tissue in the part of a tubule. Why it is used? It will this epithelium tissue, it will make a division, or it will divide by the meiosis, and this will help to produce the sperm in the testis, in the seminiferal tubules. These tubules have a germinal epithelium present in this, and this tubule will help to produce the sperm. Now those sperms are sent forward through the various tubules.
so after the development of a sperm here, it will be sent to various ducts to the tubules. So sequence of these tubules are reti testis, this is the testis, now vas deferens. So after this vas deferens, now first of all is the epididymis, testis, epididymis, vas deferens, and urogenital duct. So this is the urogenital, from ejaculatory duct to urogenital duct. So this is the path of that sperm. From this you can see here, it come to here. As the sperms are pushed forward, and as you know that sperms are a germ, there are the two types of a germ cell, ovum and sperm. So it is this is the male reproductive system. So you will see here sperms are produced there. As the sperms are pushed forward from one duct to next, they become mature and able to fertilize the ovum. From the testis, it will cover path from this root to this here. Means we can see here testis, epididymis, now is a vas deferens, ejaculated duct, and after the urinogenital duct. After, while these are sperm pushed forward from this point to after this, it will get matured in each process, in each step, and it will able to fertilize the ovum. Ovum means female germ cell. Now see here, seminal vesicles secrete their secretion in the ejaculatory duct, whereas the protest gland and Cowper gland secrete their secretion in the urinogenital duct. Now see here, while sperm are traveling from testis to urinogenital duct, while what exactly happens? So seminal vesicles secrete. So this is the seminal vesicle. It is a one type of a gland. It will secrete their secretion in ejaculatory duct. So this is the ejaculatory duct. So this is the protest gland, this is the ejaculatory duct. It will secrete. See here, this is the ejaculatory duct here. And Cowper gland secretes, this Cowper gland is secrete the secretion over in the urinogenital duct. So see here, this point and this point. So this duct, seminal vesicle duct secrete here, and Cowper's gland secrete in this part. Semen is formed of a sperm and secretion of these glands. Means after the formation of a sperm, it will push forward to this path, and with this sperm, semen also is formed, and this semen is a very sticky part, and it will help to travel this sperm through this path and formation of a sperm and secretion in the gland. So semen is ejaculated throughout the penis. After the formation of a semen, semenला आपण वीर्य असं म्हणतो, आणि हे जे वीर्य आहे ह्या penis थ्रू काय होत असतं, एक्झिट होत असतं साइटवर. सो ऑल द ऑर्गन्स ऑफ अ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर जवळपास इथं म्हणजे 2 सेमिनल व्हॅसिकल आहेत, 2 कॉपर ग्लँड्स आहेत, 2 टेस्टिस आहेत. तर इथं फक्त तुम्हाला डक्ट जे आहेत म्हणजे युरोनोजेनिटल डक्ट, प्रोटेस्ट ग्लँड, पीनस अँड स्कॉर्टम याची फक्त तुम्हाला पेअर इथं सापडत नाही, हे लक्षात घ्या. पीनस सिंगल आहे, स्कॉर्टम पण सिंगलच आहे, आणि इथं तुम्हाला हे युरिनोजेनिटल सिंगलच तुम्हाला तिथे दिसतं. नाउ this is about the surprising fact about the male reproductive system. Length of each epididymis is about up to 6 meters. So this is the epididymis. It will found upper part to this much of epididymis, and it will in a compact form, and you will find out up to 6 meter length of epididymis there. Length of sperm is 60 micrometer. Formation of a sperm here, if you can count the length of that sperm is up to 60 micrometer. Such a small sperm has crossed the distance approximately 6.5 meter. Means from this point to this point, the distance is up to 6.5 meter while passing out the male reproductive system. Sperm need large amount of energy. For this purpose, fructose is present in the semen. Now sperm need to large amount energy to travel this much of a path, means 6.5 meter path, and because of that this secretion of a gland has created the semen has a lot of fructose in it, and because of that fructose it will get their sperm, they get their energy to travel through 6.5 meter path. Now next point is human female reproductive system. After that
you can see here all organs in a female reproductive systems in a abdominal cavity. उदराच्या पोकळीमध्ये सर्व प्रकारचे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट हे सेट असतात. It includes the pair of ovaries. Now you can see here this ovary and this. It is a pair of ovaries. A pair of oviduct. So this is the oviduct. Pair जोडी मध्ये. Single uterus. This is the uterus and a vagina. So this is the vagina. Beside a pair of Bartholin glands is also present here. So generally every month. So this is the every month. An ovum is released in abdominal cavity. So this ovum is released into the abdominal cavity alternately from the each ovary. म्हणजे कधी इकडून तर कधी इकडून alternately. Free end of oviduct is a funnel like. So this is, you can see here is a free end of this ovary and it is like a funnel. म्हणजे नरसाळ्यासारखं स्ट्रक्चर आहे, कारण की ती ओव्हरी कॅच करण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस ओव्हरी इकडे निघते त्यावेळेस हे फनल असं फ्लॅट होतं आणि ही ओव्हरी याला कॅच करते, म्हणून फनल लाईक अँड ओपनिंग प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. सो आफ्टर this all follicles are get stimulated and after that oocyte is related. This is the immature स्त्री त्याला आपण म्हणतो अपरिपक्व has been enters into the oviduct. इथून oviduct मध्ये ते पास होतं to the opening and in that oviduct the small hair like structure cilia are present on the inner surface of that oviduct and this cilia will help to push the oocyte towards the uterus. Means you can see here after the enter of oocyte into the oviduct, this oviduct contains the cilia and the cilia push forward that oocytes means through the uterus. So this is the general structure of the human female reproductive system. Now see, after both the study of male and female reproduction system, now you reproductive system, you can come to the main our point as we discussed earlier. First is the gamete formation. After, now you can see here, this is the sperm produced here and ovum or oocytes produced here. So both gametes, that is sperm and ovums, are formed by the meiosis. It is a type of one type of a cell division. After the sperm produced in the testis of the male, beginning of a maturity or a puberty till death. म्हणजे स्पर्मचा कालावधी जो आहे मेन मध्ये तो प्युबरिटी पासून तो मरेपर्यंत ते स्पर्म त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात. हावेवर इन केस ऑफ वुमन ॲट द टाइम ऑफ द बर्थ, म्हणजे जन्मापासून देर आर 2 to 4 million इनमॅच्युअर ओसाइट्स इन द ओव्हरीज ऑफ अ फिमेल फिटस. म्हणजे अगदी जन्मापासूनच फिमेलमध्ये सर्वसाधारणपणे 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर ओसाइट्स त्यांच्यामध्ये ते असतात. An oocyte mature and if it is released from ovary every month from beginning of maturity up age of menopause approximately 45 age. म्हणजे इथे लक्षात घ्या की स्पर्म तुम्ही प्युबरिटीमध्ये तयार व्हायला चालू होतात आणि मरेपर्यंत राहतात, पण इथं जन्मापासूनच ओसाइट असतात आणि एज ऑफ 45 पर्यंतच काय असतात ते मॅच्युअर्ड राहतात. आफ्टर एज ऑफ 45 आय थिंक सो इट इज नॉट पॉसिबल ती ओसाइट्स पुन्हा रिलीज होणं काही शक्य, म्हणजे ओव्हम रिलीज होणं पुन्हा काही शक्य नाही आणि मग तिथे एक मोनोपॉज होतं, म्हणजे मासिक धर्म त्याचं महिन्याला पाळी येणं ही बंद होते, पिरियड्स येणं बंद होतं. सो व्हॉट इज द मोनोपॉज? मोनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं कार्य तिथं थोडक्यात संपतं, त्याला आपण मोनोपॉज आला असं आपण म्हणतो. ॲट द एज ऑफ 45 to 50 years, secretion of hormones controlling the functioning of female reproductive system either stops or become irregular. Mostly stops and sometime in case of it get irregular, and this irregularity and stop of the hormones which will controlling to female reproductive system are the stops and it becomes causes the menopause and this is called as a menopause. Now the second topic is the fertilization. Both two topics means the gamete formation and fertilization we have discussed very shortly in earlier first point. Now they are in the very detail. Now see here, after the formation of a zygote by union of a sperm and ovum, it is called as a fertilization. If you see the diagram in a first point, now I can show you again it. See here, this is the sperm and ovum fusion, that is called as the fertilization. So
just you have seen the picture of union of a sperm and ovum, and this process is called as the fertilization, ज्याला आपण मराठीत फलन असे म्हणतो. सो फर्टिलायझेशन इज इंटरनल इन अ ह्युमन, एक आंतरिक प्रक्रिया अशी मानली गेली आहे. काय होतं, सीमन इज इजॅक्युलेटेड इन द वजायना ड्युरिंग ऑफ अ कपलेशन और ड्युरिंग द copulation. There is no any during the intercourse also you can say it as. So sperms in the numbers of means when sperm is ejaculated from the male to in the ejaculated in the at the site of vagina, it are millions. So few of millions start journey through the root of vagina to oviduct, means you can see here. So after this point ejaculating of a sperm, they will start their route from vagina to oviduct. So oocytes are here, ovum is here, so sperm are travel to this much of a route here. So oviduct, one of those few sperms fertilize the only ovum present in the oviduct, means from the million sperm only one or two get fertilized with that particular ovum which will present in a oviduct. From the age of puberty to menopause, from the age of 10 to 70 years or age of 45 to 50 years, an ovum is released every month from the ovary. That is, out of 2.4 million oocytes, approximately only 400 oocytes are released up to age of the menopause. Remaining oocytes undergoes the degeneration. Means in the diagram there are 2 to 4 million oocytes here. Out of them only 400 can be possible to come out every month here, and remaining oocytes undergoes the degeneration. Now you can see here the exact diagram of the fertilization. This is the oocytes, and after the sperms, not this all sperms are fused with this, one of them is get fused with that ovum, only one or two. When it is two, it will get twins. We will see this point in later on. So oocyte released from the ovaries during the last few months nearing the age of menopause are 40 to 55 years. साधारणतः ह्या ज्या ओसाइट्स असतात ह्या महिलांमधून रिलीज होण्याचा कालावधी 40 ते 50 वर्षापर्यंत असतो. द ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाव, म्हणजे ह्या एजपर्यंत मग ती ॲबिलिटी हळूहळू डिव्हिजनची कमी होत जाते, सेल डिव्हिजनची याला आपण म्हणतो. ड्यू टू दिस दे कॅन नॉट कम्प्लीट द मायटोटिक डिव्हिजन प्रॉपरली, आणि मग त्या ओसाइट्स त्यांच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन प्रॉपरली होऊ शकत नाही. आणि अशा ॲबिलिटी नसलेल्या ओसाइट जर फर्टिलाइज झाल्याच तर जन्मणारं अपत्य हे खूप साऱ्या ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये जन्मतं, लाईक अ डाऊन सिंड्रोम अँड लॉट्स ऑफ टाईप ऑफ सिंड्रोम ऑकर्स. म्हणजे ते ॲबनॉर्मल असतं, ते नॉर्मल बाळ नसतं ते. सो दिस व्हाईट्स आर द स्पर्म अँड दिस इज ब्राउनिश कलर कॉल्ड द ओसाइट्स. नाव सी, आपण जो मगाचा मुद्दा पाहिला होता की हेरिडिटीमध्ये सेक्स क्रोमोझोम का महत्त्वाचं, अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे. द क्रोमोझोम नंबर इन अ जर्म सेल प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर डॅप्लॉइड, that is 2n. It includes the 22 pairs of autosomes and 1 pairs of sex chromosome. आता जर तुम्ही क्रोमोझोमची डायग्राम पाहिली तर डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसेल की 22 पेअर क्रोमोझोमच्या दिसतात, आणि शेवटची एक पेअर जी असते ती सेक्स क्रोमोझोमची असते. आणि मग त्याला आपण 44+XX हे फिमेलमध्ये आणि 44+XX हे मेलमध्ये आपण त्याला म्हणतो. आता ज्यावेळेस इथं स्पर्म निर्मिती होते त्यावेळेस त्या 22+X किंवा 22+Y, मग हे ज्यावेळेस एकत्र येतात याचे 22 आणि म्हणजे ओसाइट्सचे म्हणले फिमेल 22 आणि मेल म्हणून 44, जसं मी मग म्हणलं याला म्हणायचं हॅप्लॉइड अँड डॅप्लॉइड. सो these germ cells divide by the meiosis. Due to this, gametes contain only haploid, that is n number of chromosomes, that is 22+X or 22+Y. These two types of sperm produced, whereas oocyte produced only one type of, that is 22+X. म्हणजे महिलांकडून येणारे क्रोमोझोम्स असतात ते फक्त एकाच प्रकारचे असतात, एक तर 22+X एवढं एकच असतं. पण पुरुषाकडून जाणारे जे स्पर्म असतात ते 22+X किंवा 22+Y अशा प्रकारचे सेक्स क्रोमोझोम असतात. आता इथं काय होतं की ज्यावेळेस महिलेकडून एक्स क्रोमोझोम आला
आणि पुरुषाकडून एक्स गेला तर जन्मणारं अपत्य हे काय असतं, मुलगी असतं. आणि महिलेकडून तर एकच येतो, एक्सच. आणि जर पुरुषाकडून वाय आला तर तो जन्मणारा मुलगा बॉय असतो. म्हणजे इथं काय झालं की कधी काळी आपल्या भारतामध्ये कशी संस्कृती होती की मुलगी जन्मली स्त्रियांना दोषी धरणे. तर ॲक्च्युली हे सायन्सनं रिव्हील केलं की मुलगा अथवा मुलगी होणे याला स्त्री नाही तर पुरुषच जबाबदार आहे. आणि मग त्याच्यानंतर मागच्या एक 5-10 वर्षामध्ये तर हा जवळपास सगळा हा प्रकार आता बंद झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यावर प्रबोधन पण झालेलं आहे. बोथ स्पर्म्स अँड ओसाइट्स आर प्रोड्युस्ड बाय द मिओसिस. इन केस ऑफ अ स्पर्म, process of a meiotic division is completed before the sperm leave to male reproductive tract. However, in case of oocyte, process of a meiotic division completes after the ovulation during the fertilization in the oviduct. So this is the sex determination in the human being. This is the most important point. की सेक्स डिटर्मिनेशन मध्ये आपल्याला लक्षात येतं की कोण रिस्पॉन्सिबल आहे, पुरुष आहे. स्पर्म हे 22+X और 22+Y. महिलांमध्ये 22+ ओनली X. जर एक्स एक्स एकत्र आले तर मुलगी आणि वाय आणि एक्स किंवा XY एकत्र आले तर मुलगा. हे लक्षात घ्या. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक रिगार्डिंग दिस पॉईंट, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ द बर्थ आफ्टर द. म्हणजे इथं जी तुम्ही डायग्राम पाहिली, इथं आता फर्टिलायझेशन झालेलं आहे. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर नेमकं काय होतं, द फॉर्मेशन ऑफ अ झायगॉट आफ्टर द फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट. आता इथं पुन्हा तेच ओव्हिडक्टमध्ये इथं हे एक इथं असतो इथं, आणि हा स्पर्म इथं जाऊन त्याला काय करतो, फ्यूज होतो. फ्यूज झाल्यानंतर तो काय होतो, जसं इथं हा इथं तो फ्यूज झाला. फ्यूज झाल्यानंतर काय होतं की हा सिलिया त्याला पुढे पुश करतात आणि तो युटेरसमध्ये येतो. ह्याला एंडोमेट्रियम पण म्हणतात त्याला. आणि मग फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज द रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म द एम्ब्रियो. मग तिथं फ्युजन झाल्याच्या नंतर पहिले 4-5 दिवसात मायटोटिक डिव्हिजन होतं आणि भ्रूणाची निर्मिती, त्याला आपण एम्ब्रियो फॉर्म म्हणतो. मीन वाईल इट पुशेस टुवर्ड द युटेरस. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, मग तो जो भ्रूण असतो तो युटेरसकडे पुश करतो. वन्स इट रीच्ड टू द युटेरस इट इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर ऑफ द इम्प्लांटेशन. मग तो भ्रूण ते युटेरसमध्ये चिटकतो, इम्प्लांट होतो, रुजतो आणि मग तिथून त्या फिटसची पुढे फर्दर डेव्हलपमेंट व्हायला चालू होते. मग ऑर्गन काल्ड द प्लॅसेंटा, ज्याला आपण नाळ म्हणतो, ती तयार होते ॲटोमॅटिकली आणि त्या नाळे थ्रू अन्न आणि त्याला लागणारे न्यूट्रिशन त्या फिटसला ते आईकडनं काय होतात ते पोहोचायला चालू होतात. याचा फायदा असा असतो की युटेरसमध्ये ह्या फिटसची ग्रोथ ही प्रॉपर झाली पाहिजे. मग आईमध्ये आणि त्या फिटसमध्ये ही प्लॅसेंटा हा महत्त्वाचं काय असते भूमिका निभावत असतो. एम्ब्रॉयटिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months ऑफ आफ्टर फर्टिलायझेशन. आणि मग इथं तुम्ही पहा की 4 आठवडे म्हणजे साधारणतः 1 महिन्याचं भ्रूण आणि साधारणतः असा 9 महिन्याचा पूर्ण प्रवास होतो आणि त्या फीट्सपासून अशा संपूर्ण एक बाळाची तिथे काय होत असते, निर्मिती होत असते ह्या पूर्ण एम्ब्रियोची. 36वी ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो, म्हणजे त्या गर्भाची वाढ होत असते पूर्ण फर्टिलायझेशनच्या नंतर, फलनाच्या नंतर. द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल. हा मुद्दा पहिलेच घ्यायला पाहिजे होता, सॉरी इकडे लेट आला तो. तोच सांगितलेला आहे की माणूस इज द रिस्पॉन्सिबल आहे. आता डिस्कस नको, ऑलवेज रिमेंबर. नाउ सी द क्वेश्चन, विच हार्मोन इज रिलीज्ड फ्रॉम द पिट्युटरी ऑफ अ मदर once the fetal development is completed? Oxytocin. Under the effect, oxytocin is one kind of a hormone. Under the effect that hormone, which organ of a female reproductive system start contract and thereby birth process is facilitated? So ऑक्सिटोसिनच्या हार्मोनच्या ह्याच्यानंतर हे काय होतं की ज्या मसल्स असतात त्या बेबीला पुढे पुश करण्यासाठी तर कॉन्टॅक्ट अँड रिलॅक्स होणं गरजेचं असतात. तर इथं त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. I don't know, such a kind of a question is very helpful to 10th standard or not, but it is a part of only knowledge here. So this is all about, we can see here, we can take one revision. So we have start here the sexual reproduction of the human being, and we have learned that which hormone is responsible for human reproductive system. In the human, male and female is included. So after that we have seen the male reproductive system and each part of that male reproductive system. Surprising fact about the male reproductive system. After that we have learned discussed about the female reproductive system also. And now you can keep in mind this whole point will help in the understand the process of a menstrual cycle.
So after that, the gamete formation, monopause, and fertilization. These three important points we have discussed here. After that, how the fertilization get happen in the term of a sex determination in the human being. Which chromosome is responsible for girl and which is responsible for boy? That is also we have discussed here. After that, the development and birth of the fetus of a baby we have also seen here. After and our next point, menstrual cycle, we will see in the next lecture.